हेलो फ्रेंड्स, मैं हूं समीर। आप देख रहे हैं समाज खबरें हिंदी टीवी न्यूज़। जैसे कि आप जानते हैं कि ये न्यूज़ एजेंसी हमारे साथ कई चैनल्स के लोग जुड़े हुए हैं जो अलग अलग तरह की खबर चलाते हैं, और हमारे चैनल के साथ कई सौ पत्रकार भी जुड़े हुए हैं जो हर जगह से पत्रकारिता करते हैं। हम जनता से भी आह्वान करेंगे कि अगर उनके एरिया में कुछ भी गतिविधियाँ होती हैं या इलीगल कुछ उनके साथ होता है तो उस तरह की वीडियो बना के हमें दे सकते हैं, हम चलाएंगे हमारे चैनल पर। और हमारे साथ हम आपको बता दें कि कई एडवोकेट्स भी जुड़े हुए हैं जो आपकी समस्याओं को लेकर आपका निवारण करेंगे, आपकी समस्याओं को लीगल तरीके से सॉल्व भी करने की कोशिश करेंगे। तो चलते हैं आज की खबर की तरफ। तो फ्रेंड, मैं शेख गफ्फार शेख सत्तार, सिटी रिपोर्टर बुलढाणा, और इनके खेत का मसला है तो हम इनसे बातचीत करते। आमच्या शेतातून रोड टाकण्यात आला आहे आणि आमच्या शेतातून रोड नव्हता साहेब, पण आम्ही ना त्याला रोखायचा खूप प्रयत्न केला, पण आम्ही गावाला झालो होतो त्याने आमच्या पाठीमागं रस्ता टाकला। तर गट नंबर 23मधून रस्ता नाही आहे, 24, 25, 26 या गट नंबरमधून रस्ता असून यांनी बिन याच्यानं त्यांनी रस्ता टाकला साहेब। गरीब आहे आणि आम्ही गरीब लोक आहो, एससी समाजाचा, आम्ही मातंग समाजाचा आहो, पण मी खूप लेकर आंधळे पांधळे माझे। कोणते गावाचे? इजलापूरचे साहेब आम्ही। कोणते गाव याच्यात येते? बुलढाणा जिल्ह्यात येते का? हां साहेब, आमचं शेतीतलं मोठं नुकसान झालेलं आहे। किती एकर आहे? 2 एकर आहे साहेब, पण तिच्यातूनच रोड टाकला त्यांनी। तर कम से कम अर्धा अशी काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे साहेब का ज्या समजा शेतातून हे काय नकाशाप्रमाणे त्याने रस्ता घ्यायला पाहिजे, नकाशाप्रमाणे त्याने रस्ता घ्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे। आम्ही ना त्याला खूप प्रयत्न केला, ठेकेदाराले बी कसं भाऊ आमचे लेकराकडे पाय, पण त्यानं आमची काही दयामाया केली नाही। ठीक आहे, तर त्याला आम्ही सांगितलं होतं का बुवा आमचे गरीब लेकरं हे बघा साहेब, असे लेकरे आंधळे पांधळे आता कशी जगणार, कसे पोट भरणार आम्ही, तुम्ही सांगा सरकार। देवा बोलू, माझी एकच विनंती आहे का या गरीबावर एवढा अत्याचार झालेला आहे, पण आता तुम्हीच आमचे मायबाप, मोदी सरकार। मी गरिबाची सेवा करतो साहेब, कोणते बी गरीब आले त्याला दवाखान्यात नेतो, पण माझ्यावरच अत्याचार झाला आहे। आणि ठेकेदारानं तहसीलदारानं बी धमकी दिली होती की बुवा तुम्ही जर कुठं जासाल तर आम्ही तुमचं वावर जप्त करू, आणि ठेकेदार बी म्हणे तुझ्याकडून जे होतं असं ते करू शकतो। काय नाव त्यांचं? ठेकेदार आहे धनंजय वारुटे। आणि तहसीलदाराचं नाव काही माहिती नाही साहेब, तहसीलदार बुलढाणा। त्याचं नाव का? तहसीलदार बुलढाण्याचे। आणि काय म्हटलं ते बुलढाणा तहसीलदारने? काय म्हटलं तुम्हाला? त्याने आम्हाला धमकी दिली होती की बुवा तुम्ही जर माझी आईन मी गेलो होतो तर माझ्या आईने मला त्यानं सांगितलं होतं साहेब आमचं शेतातून रस्ता गेला, तर मग ते म्हणे बुवा तुम्हाला तिथं जा म्हणे। विठ्ठल कुंभरे नाव आहे त्यांचं तहसीलदारचं? हां, सांगा त्याचं नाव। तर साहेब विठ्ठल कुंभरे। हां, विठ्ठल कुंभरे साहेबांनी साहेब, तर त्यानं आम्हाला धमकी दिली होती की बुवा तुम्ही तिथं जासाल, कुठं जर गेले म्हणजे तर धमकी दिली होती का बुवा आम्ही तुमचा वावर जप्त करू। तर आम्ही 2 वर्षापासून फिरवलो साहेब, आम्ही बावनकुळे साहेबापासून जाऊन आलो। बावनकुळेनं मला सही शिक्के दिले बुवा हे वावराचं हे करा कारवाई, पण त्यानं अशी कारवाई केली गलत, तर म्हणून आम्हाला डबल निवेदन देणं पडलं, उपासनाला बसलं पडतं। ते निवेदन त्यानं आम्हाला घरी नोटीस पाठवली, पण ती नोटीस आम्हाला नापसंत झाली। ठीक आहे, तर आमचं एकच म्हणणं आहे देवा बोला का या शेतकऱ्यावर जर ही काळी आई आहे, हे आमच्या समजा तोंडातला घाट सोडत असन तर या ठेकेदारावर गुन्हे दाखल करा। देवा बोलू, माझं एकच म्हणणं आहे काय गरीब दुबळ्यांना काय करावं काय नाही। आता ही आई, हिचा हात तुटेले, बाईचा डोळे आंधळे, हे पोरगा आंधळे, हे पोराचा पाय अपंग आहे साहेब, काय करणार आम्ही आता?